मी अनुपमा गुरुप्रसाद माने, हा माझा मुलगा आहे ऋग्वेद माने. मी ॲक्च्युली फीडबॅक म्हणजे आमचा नाही का, आम्ही डॉक्टरांचे खूप 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 धन्यवाद म्हणतो, सचिन डॉक्टरांचे, की त्यांच्यामुळं आज ऋग्वेद त्याच्या पायावर चालतोय. नाहीतर असं होतं की ऋग्वेदला आम्ही म्हणजे असं झालं की आमचा रोज खेळणारा मुलगा नाही का, की तो एकदम शांत झोपूनच आहे. आम्हाला जे डॉक्टरांकडनं फीडबॅक म्हणजे त्यांची जी ट्रीटमेंट आहे ना, ते ॲक्च्युली त्यांचं ते विघ्नहर्ताच होते आमच्यासाठी. म्हणजे असं झालं की डॉक्टर ऋग्वेद आजारी पडला, म्हणजे त्याला नॉर्मल सर्दी, ताप, खोकला, उलट्या जुलाब हे असं झालं, डिहायड्रेशन झालं. कारण का तिथे कसं होतं ना, त्यांच्या म्हणण्यानुसार सूर्य हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार आहे ना. आम्ही इथं खूप घाबरत आलो सूर्य हॉस्पिटलमध्ये की काय होईल. मी फक्त सचिन डॉक्टर ज्या दिवशी मला भेटले त्याला ऍडमिट केलं आम्ही 30 तारखेला, आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी ट्रीटमेंट सांगितली, त्याची ट्रीटमेंट इमिजिएट बेसिसला चालू केली ते हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर. सेकंड डेला जेव्हा डॉक्टर आले त्यांनी त्याला चेक केलं आणि ते मला बाहेर घेऊन गेले. ते मला डायरेक्ट बोलले की त्याला वेळ लागेल, मला तो बरा नाही वाटत आहे, पण आपण त्याची सगळी ट्रीटमेंट करू आणि तुम्ही घाई करू नका कुठलीच, आपण सगळ्या प्रकारचे टेस्ट करूयात. कारण का ऋग्वेदनी बोलणं बंद केलं, चालणं बंद केलं, रेकग्नाइज करत नव्हता तो कोणालाच, एकदम स्लो त्याची ऍक्टिव्ह, म्हणजे काहीच त्याचं नाही. माझ्या एवढं चांगलं म्हणजे रोज माझा मुलगा जर 4 तास खेळतो, क्रिकेट खेळणारा मुलगा जर असं झोपून राहिला तर मी ते एका आईसाठी खूप म्हणजे खूप मोठं हे असतं की आपल्या पोराला ते कधी अशी बघू शकत नाही. आणि ते डॉक्टरांनी मला जो विश्वास दिला ना की तुमचा मुलगा, मी ट्रीटमेंट देणार त्याला, तुम्ही टाइम द्या मला, त्याला किती टाइम लागेल, 10 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, मला नाही माहिती, पण तुम्ही त्याला टाइम द्या आणि तो त्याच्या पायाने चालत घरी जाईल. पायाने म्हणजे तो ऋग्वेद 8 दिवसात घरी पायाने चालत गेले. 4थ्या दिवशी ऋग्वेदला त्यांच्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटच्या अंदर 4थ्या दिवशी ऋग्वेद उठून स्वतःच्या हाताने खाऊन तो थोडा चालायचा प्रयत्न करत होता. आणि आज आम्ही दोघं म्हणजे आश्चर्य म्हणजे असं आहे ना की आम्ही आज फॉलोअप साठी आलतो. ऍक्च्युली मी निघताना ऋग्वेदनी त्याच्या पिगी बँक मधले पैसे घेतले. या काय कळवं ना एवढ्या छोट्या बाळाला की आपल्या पिगी बँक मधले पैसे घ्यायचे आणि ते डॉक्टरांना आपल्याला काहीतरी गिफ्ट द्यायचे, आता त्यांना थँक्यू म्हणायचे. मम्मी मला चालायचे आणि मला व्यवस्थित चालता आलं पाहिजे, मलाच का ठेवले दवाखान्यात इतके दिवस, असं होता प्रश्न. मग आम्ही खूप म्हणजे खूप खूप आमचे धन्यवाद देतो डॉक्टरांना, ते जे करतायत ना लहान मुलांसाठी, किंवा जे ट्रीटमेंट आहे ना, आपण डॉक्टरवर विश्वास ठेवला पाहिजे. देव मानतो आपण त्यांना, आणि जसं देवाला डोळे झाकून म्हणतो की तू जे देतोस तेच आम्ही मान्य करतो, विश्वासावर सगळे. तर माझा असं झाला. मेन गोष्ट क्लीननेस, प्रत्येक वेळेस प्रत्येक डॉक्टरचं येऊन विचारणं, इव्हन मॅनेजमेंटचं विचारणं की कसं वाटतंय, बरं आहे का तुम्हाला, काय ट्रीटमेंट चालू आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत का. म्हणजे खूप जास्त केअर करतात ते पेशंटची. म्हणजे ते कधीच अशी फील होऊन देत नाही की तुम्हाला काहीतरी, तुम्ही बाहेर आले आणि तुम्ही काहीतरी म्हणजे एक जो दुरावा असतो ना एक म्हणजे स्ट्रेंजर्स लोकांमध्ये असतं ना की अनोळखी लोक आहेत आणि आपण यांच्याशी कसं बोललं पाहिजे ना, असं फील नाही झालं आम्हाला. आमचे घरातली लोक आम्हाला विचारतात तसेच हे घरातल्या लोकांनी विचारल्यासारखं होतं. 8 दिवस मी दवाखान्यात होते, मी दवाखान्यातून बाहेरही गेले नाही, पण मला फील नाही झालं की मी घरात आहे का दवाखान्यात आहे. कारण त्यांनी जेवढी ट्रीटमेंट ऋग्वेदला चांगली दिली ना, तेवढं म्हणजे त्यांनी आमची हे केली की तुम्हाला काही इथे आहे का प्रॉब्लेम, नाहीये ना. एका ह्याच्यावर सिस्टर्स येणं रात्री, कधी मी जरी 2 मिनिटं झोपले तरी सिस्टर ज्या येत होत्या तासाला सारखे येऊन ऋग्वेदला चेक करत होत्या. PICU मध्ये डॉक्टर येत होते. म्हणजे सगळ्यांनीच, म्हणजे मला असं वाटत होतं की माझा मुलगा सगळ्या हॉस्पिटलने त्याची ट्रीटमेंट घेणं हे एवढं एकच केलंय, म्हणजे की त्याला बरं करायचं आणि त्याला चालवायचंय. म्हणजे त्याला एनकरेज करत होते की चालायचंय तुला, खूप छान हॉस्पिटल आहे. म्हणजे मी तर खूप रिकमेंड करेन हे सगळ्यांनाच की हे आहे. म्हणजे आपल्याला वाटेल की नाही, चिल्ड्रन स्पेशलिस्ट एंटर केलं जर तुम्हाला वाटतं ना की जे असं भीती नाही वाटत की आपण इथून बरे होऊन जाणार, किंवा जे आहे ते योग्य चालू आहे. म्हणजे इव्हन इन्शुरन्स डिपार्टमेंटने दिलेली आम्हाला मदत, बिलिंग म्हणजे मेडिकल हे कॅन्टीन सर्व्हिसेस, एका कॉलवर लगेच क्विकली येणं, म्हणजे हे खूप जास्त हे सारखं फोन नाही करावं लागणं. त्या मावशी किंवा मध्ये सिस्टर डॉक्टर झाले जे फ्लोअरवर होते ते डॉक्टर, म्हणजे ते एवढं समजून सांगतात की तुमच्या बाळाला हे औषध देतोय आम्ही आता,
एवढं इच अँड एव्हरीथिंग नाही सांगत कोणी, तर मी नक्कीच म्हणजे रिकमेंड करेन ज्यांनाही कोणाला गरज आहे ना, डोळे झाकून जा बोलेल इथे. थँक्यू.